ते आईला सांगतात, नाही जगात झाली आबाळ या जीवाची, नाही जगात झाली आबाळ या जीवाची, तुझी उणीव चित्ती आई परी ज्यांची, चित्ती तुझी स्मरेना काहीच रूप रेखा, आई आम्ही म्हणून सोडीन जीव एका, प्रेम स्वरूप आई पोराला झोपवती. ती कसं झोपवती? त्याला खांद्यावर त्याचं डोकं ठेवती, पुढ्याखाली हात ठेवती. आणि मराठी भाषेचं वैशिष्ट्य वहिनी असं आहे की त्यातले काही जे शब्द आहेत ना, त्याला कुठल्याही भाषेत प्रतिशब्द नाहीये. आई पोराला जोजवती म्हणजे काय करते तर ते खांद्यावरनं खालीवर करते ना, त्याला जोजवणे म्हणतात. त्याला कुठल्याही भाषेत दुसरा शब्द नाहीये, जोजवणे हाच शब्द. बक्षी तुझ्या परी केव्हा स्थिरेल डोके, बक्षी तुझ्या परी केव्हा स्थिरेल डोके, घेशील शांत वाया हृत्पंद मंद झोके, घे जन्म तू फिरोई येईन मी पोटी, खोटी ठरवून देवा ही एक रास मोठी, प्रेम स्वरूप आई. तसाच दुसरा एक शब्द असा आहे मराठीतला की त्याला कुठल्याही भाषेत प्रतिशब्द नाही आहे. पोरका. मी 40 वर्षाचा असताना माझी आई गेली आणि मी पोरका झालो. हे भूक पोरक्याची होईन शांत आई, पाहून या तुझ्याचे वात्सल्य लोचनानी, वाटे इथून जावे तुझ्या पुढे निजावे, चित्ती तुझ्या करावे हृदय तुझ्या वसावे, प्रेम स्वरूप आई. माझा बेसूर असून ऐकून घे. जेव्हा तो कागद तिथे शिकवणाऱ्या शिक्षकांच्या हातामध्ये पडला तेव्हा तो वाचल्यानंतर त्यांना खूप आनंद झाला. त्या शिक्षकाचं नाव होतं काशीनाथ पंत लेले. मराठी, संस्कृत, इंग्लिश साहित्याची ओळख सुद्धा करून दिली. वेगवेगळे ग्रंथ वाचणं, आपल्या आईला ते वाचून दाखवणं हा बाळांचा लहानपणीचा छंद होता. वयाच्या 12व्या वर्षी त्यांचे वडील देवाकडे गेले. त्यानंतर ते आपल्या आजोबे गेले, तेव्हाच इथे येऊन राहिले. त्यांचे आजोबा म्हणजे बलवंतराव डोंगरे हे अतिशय हुशार आणि व्यासंगी गृहस्थ होते. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा खूप प्रभाव महाराजांच्या व्यक्तिमत्वावर पडलेला होता. 1893 ला देवासच्या पाठशाळेमध्ये ते शिक्षक म्हणून रुजू झाले.
आणि तिथल्या राजपुत्राचे शिक्षक म्हणून त्यांची नेमणूक झाल्यानंतर त्या राजपुत्रासाठी एका बालगीताचा जन्म झाला, चिव चिव चिमणी छतात. चिव चिव चिमणी छतात छतात, आरसा लोंबले भिंतीला भिंतीला, चिमणी पाहे सवतीला सवतीला, भरभर आली रागात रागात. चिवताई काय बघता काय बघता? टच टच चिवताई काय करता काय करता? ती तर तुमची पडछाया पडछाया. उगीच शिरता का बाया, फुटेल काच दुखेल चोच, पडेल चोच चोचीला चोचीला. काय होईल सवतीला सवतीला, टाळ्या वाजू या चटचट या चटचट, पावले फिरू या पटपट या पटपट, भुर्र चिमणी उडाली उडाली, छतात जाऊन दडाली दडाली. कोण हे आई? हे याच प्रकारातलं बालगीत. नदीच्या शेजारी गडाच्या खिंडारी, नदीच्या शेजारी गडाच्या खिंडारी, झाडांच्या ओळीत वेळूच्या जाळीत, दिवसा दुपारी जांभळी अंधारी, मोडके देऊळ त्यावरी पिंपळ, कोणगे त्या ठाई राहते गे आई. चिंचाच्या शेंड्यांना वडाच्या दाड्यांना ओढोनी हलवी, कोणगे पालवी, कोणगे जोराने मोठ्याने मोठ्याने, शिरगे वाजवी पाखरा लाजवी, सारखी किती वेळ ऐकू येते शिर, कोणगे त्या ठाई राहते गे आई. झाडांच्या सावल्या नदीत कापल्या, हाकानी मारिल्या वाकुल्या ऐकल्या, उडात धडधडे धावत आम्ही पडे, पळालो तेथून कोण ये मागून, कोणगे त्या ठाई राहते गे आई. वाळरी सोनेरी पाने के चौफेरी, मंडळ धरोनी नाचती ऐकोणी, किती मी पाहिले इतकेची देखिले, कोणगे त्या ठाई राहते गे आई. कोणगे त्या ठाई राहते गे आई. तुझ्या गळा माझा गळा, गुंफू मोत्याच्या माळा, काळी आणखी कोणाला, चलरी नादाचा हाडळा. तुझ्या गळा माझा गळा, गुंफू मोत्याच्या माळा, तुझ कंठी मजंगती, आणखी शोभ कोणाला. तुझ कंठी मजंगती, आणखी शोभ कोणाला. वेड लागले दाराला, वेड लागले दाराला, मला कुणाचे ताईला. तुझ्या गळा माझा गळा, गुंफू मोत्याच्या माळा. तुझ्या गळा माझा गळा, गुंफू मोत्यांच्या माळा. तुझ पगडी मज चिरडी, आणखी शेला कोणाला. तुझ पगडी मज चिरडी, आणखी शेला कोणाला.